नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. एथ कळा विदपन कळा पुण्यासे प्रताप आगळा. मनवणी जन्मे जयाचे अवलिळा दोष हरले. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या प्रथमाध्यायाचा आपण विचार चिंतन करत आहोत. श्री गणरायाचं, सरस्वती मातेचं आणि परमार्थामध्ये सर्वश्रेष्ठ असणारं दैवत सद्गुरुदेव श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या संबंधाने ज्ञानोबाराय मंगलाचरणातून आपल्या अंतःकरणातला प्रेमभाव प्रगट करतात. आणि यानंतर आपण आपल्या अवतार कार्यामध्ये जे कुरुक्षेत्रावर भक्तराज अर्जुनाचं निमित्त करून विशेष प्रकारचं ज्ञान भगवंताने कोणाच्याही समोर प्रगट न करता भक्तराज अर्जुनाच्या समोर प्रगट केलं. असा अध्यात्म ज्ञानाचा दिव्य सागर आणि त्यावर मराठी भाषेमध्ये अलंकार करावा हे ज्ञानोबाऱ्यांच्या अवताराचं प्रयोजन आहे. त्या गीतेवर आपल्याला व्याख्यान करायचं तर ती श्रीमद भगवद्गीता भीष्म पर्वामध्ये येते आहे. आणि भीष्म पर्वाप्रमाणे महाभारतामध्ये 18 प्रकारची पर्व आहेत. मग त्या महाभारताचं काय महत्त्व आहे तेही ज्ञानोबाऱ्यांच्या शब्दातून आपण पाहिलं की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये रामायण आणि महाभारत हे महान काव्य आहे. आणि मग एखादं काव्य सगळ्या काव्यामध्ये राजाप्रमाणे श्रेष्ठ ठरवायचं असेल तर त्या काव्यामध्ये काही निकष असावे लागतात. आता अवधारा कथा गहन या उवीपासून तर म्हणून हा काव्या रावो इथपर्यंत आपण काव्य हे राजाप्रमाणे श्रेष्ठ ठरण्यासाठी त्यामध्ये जे 12 प्रकारचे निकष आहेत त्यांचाही आपण विस्ताराने कालपर्यंत विचार केला. आता महाभारताचा अंगीकार केल्यामुळे कुणाकुणाला काय काय महत्त्व प्राप्त झालं तोही कालपर्यंत आपण विचार केला. महाभारतामध्ये शब्द संपत्तीला सत्शास्त्रीयपणा प्राप्त झाला. महाभारतामध्ये महान आत्मज्ञानाला कोवळी कथा दुप्पट स्वरूपाने प्राप्त झाली. किंवा महाभारतामध्ये चातुर्याला शहाणपणा, प्रमेयाला रुचकरपणा आणि सुखाला सौभाग्यपुष्ट प्राप्त झालं तोही विचार आपण पाहिला. माधुर्यामध्ये विशेष प्रकारची गोडी महाभारतामध्ये आली. शृंगारामध्ये सुरेखपणा महाभारतामुळेच आला. आणि योग्य अधिकार संपन्न असणारे जे जे व्यक्तिमत्व असतील त्यांचा मोठेपणासुद्धा कुठे कसा प्रगट करावा तो महाभारतामध्ये आलेलाच आहे. काल आपण थोडासा विचार केला. सामान्य पुरुषाला अधिकार नसताना जर मोठेपणा दिला तर त्याच्या अहंकारामध्ये वाढ होते. पण योग्य पुरुषाला जर योग्य काळामध्ये मोठेपणा दिला, सन्मान झाला किंवा सत्कार झाला तर तो त्या मोठेपणाने उद्धट न होता जास्त नम्र होतो. ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाला जास्त प्रमाणामध्ये फळं लागली तर त्या झाडाची फांदी आपोआप जमिनीकडे लवत असते. का फळली या तरुची शाखा सहजे भूमीसे उतरे देखा तैसे जीव मात्र असे का खालावती ते. मोठ्या पुरुषाला जर नम्रपणा प्राप्त झाला म्हणजे मोठा अधिकार प्राप्त झाला तर तो जास्त नम्र होतो. याच्या उलट सामान्य पुरुषाला जर अधिकार नसताना मोठेपणा मिळाला तर त्याच्या अहंकारामध्ये वाढ होत असते. म्हणून महाभारत आपल्याला हे शिकवतं. जरी धर्मराजाच्या राजसूय यज्ञामध्ये देशोदेशीचे नाही सगळ्या त्रैलोक्यातले माणसं आले होते, पण अग्रपूजेचा मान मात्र भीष्माचार्यांच्या म्हणण्यानुसार फक्त भगवान श्रीकृष्णाला प्राप्त झाला. ज्ञानोबाऱ्यांची तशी ओवी आहे. अगा राजसूय यागाची या सभासदी देखता त्रिभुवनांची मांदी. मला एवढीच ओवी आता सध्याला घ्यायची आहे. पुढे शिशुपाळाचं वर्णन केलं आहे त्यामुळे तो विचार आता सध्याला आपल्याला करणं प्रस्तुत क्रम प्राप्त नाही आहे. पण राजसूय यागाची या सभासदी म्हणजे राजसूय यज्ञ पार पडत असताना
त्रैलोक्यातला सगळा समूह भगवंताकडे पाहत होता. असं नाही व्यवहारामध्ये काही माणसं यात्रेला येतात, मग सप्ताहाला जर सगळे लोक आले तर सगळे काही कीर्तनाला थांबत नाही. काही माणसं फिरायला जातात पण प्रसादाला बरोबर वेळेवर येतात. तसं इथं नाही घडलं. यज्ञाकरता आले तर सगळे यज्ञामध्ये समाविष्ट झाले. म्हणून देखता त्रिभुवनांची मांदी सगळा त्रैलोक्यातला समुदाय आला. आणि मग अग्रपूजा कुणाची करावी? भीष्माचार्याने सांगितलं, आपल्यामध्ये विद्वत्तेनं श्रेष्ठ भगवान श्रीकृष्णच आहे आणि पराक्रमाने पण श्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण परमात्माच आहे. नुगडता बाळपणाची फुली जेने मिया अदानवी सृष्टी केली, करी गिरीधरोनी उमानिली महेंद्र महिमा. हा भगवंताचा पराक्रम आहे. आणि वेदातेही पडविता आदी गुरुतू हे भगवंताची विद्वत्ता आहे. ज्याच्याकडे विद्वत्ता आणि पराक्रम असेल त्यालाच योग्य प्रकारचा सन्मान दिला पाहिजे. हे महाभारत आपल्याला शिकवितं. इतकं व्यवहाराकरता ते उपयोगाचं आहे. या महाभारतामध्ये पुण्याला अधिक तेज प्राप्त झालं आणि म्हणूनच जन्मेजय राजाकडून घडलेला दोष महाभारताने सहज अवलीळा सहज कोणत्याही प्रकारचे कष्ट न करता त्या दोषाचं अपहरण केलं. काल आपण विस्ताराने थोडासा विचार पाहिला. संदर्भ देऊन पुढे जातो. जन्मेजय राजाला असं वाटलं की माझ्या वडिलांचा नाश तक्षक नागाने केलेला आहे. जगातला एकही सर्प ठेवायचा नाही म्हणून त्याने सर्पसत्र म्हणजे यज्ञ प्रारंभ केला. जगातले सगळे साप यायचे आणि यज्ञात आपोआप पडायचे. तक्षकाच्या नावाने पण आहुती दिली. काल गुरुवारे बंडात त्यांनी सांगितलं, तो तक्षक गेला होता इंद्राकडे पण तो काही खाली येईना. मग त्या जन्मेजयाने सांगितलं त्या यज्ञ करणाऱ्या ब्राह्मण मंडळींना, तुम्ही इंद्राच्या नावाने आहुती द्या, मी तुम्हाला दक्षिणा वाढून देतो. असं काल गोड सांगितलं त्यांनी. आणि मग त्या मंत्र सामर्थ्यामध्ये प्रभाव असा होता, इंद्राच्या नावाने आहुती दिल्याबरोबर पुढे घ्या, इंद्राच्या नावाने आहुती दिली तर इंद्राचंही आसन डळमळीत झालं आणि तक्षक आकाशमार्गे इंद्रासहित येऊ लागला. त्याने ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि त्या जन्मेजयाकडून आश्वासन मागून घेतलं की माझ्या मनाप्रमाणे तुम्हाला अभिवचन दे. दिलं वचन. म्हणे या तक्षकाला आता मुक्त कर. जगामध्ये सर्प पण राहिले पाहिजे की नाही? नाहीतर जन्मेजयाने ठरवलं होतं की सगळे साफ करून टाकायचे, एकही ठेवायचा नाही असं त्याने ठरवलं होतं. पण मग आता ब्राह्मणाच्या वेशामध्ये इंद्राने फसवलं. त्याला राग आला. ते ब्राह्मण सगळे काढून दिले राज्यातले. म्हणजे व्यासांना वाईट वाटलं की अरे तुझ्या पूर्वजांनी किती आदर केला आणि तू आदर करत नाही. त्याने पूर्वजांची पण निंदा केली, म्हणजे पांडवांची निंदा. व्यास म्हटले, आता हे दोष झाला पण तुला एक विनंती आहे, अमुक दिशेला शिकार करण्यासाठी जाऊ नको. गेला तर जे शिकार केली त्या शिकारीचं पोट फाडू नको. बरं पोट फाडलं त्यामध्ये पेटी निघेल, उघडू नको. उघडली पेटी तर त्यामध्ये एक स्त्री निघेल, त्या स्त्रीशी बोलूच नको. बोलला तर लग्न करू नको आणि लग्न केलं तर त्याला घरी आणू नको. बरं आणलं घरी तर तिच्या म्हणण्याप्रमाणे वागू नको, पण तू हे सगळं करशील. त्याला भविष्यकथन केलं आणि जन्मेजयाने बरोबर तिच्या म्हणण्याप्रमाणेच वागण्याकरता प्रारंभ केला. नंतर पिपीलिका नावाचा पर्वत, त्यावर तिच्या म्हणण्यानुसार त्याने नरयाग सुरू केला. म्हणजे एका मनुष्याचाच बळी द्यायचा आहे. पण मग आता इंद्राला वाईट वाटलं. भगवंताला सांगितलं, प्रभू असे यज्ञ घडता कामा नाही. भगवंताने मोहनास्त्र त्यांच्यावर टाकलं, मोहिनी. यज्ञ करणारे सगळे ब्राह्मण जाग्यावर झोपले आणि सकाळी येऊन पाहतात तर यज्ञकुंड विझलेला आहे, आहुती पडत नाही. आणि मग तिने सांगितलं, काय आणले म्हणे यज्ञ करता हे माणसं, सकाळी सकाळी कुशाल झोपा घेतात, जागं करा यांना. तो म्हणला, काही हरकत नाही, करिष्ये वचनम तव, मी तुझ्या वचनाप्रमाणे वागणारच आहे. आणि मग त्या यज्ञ कलशातलं पाणी घेतलं, जे मंत्र सामर्थ्याने प्रभावित झालं होतं. आपण म्हणतो ना, हे आपण काय ऐकावं आणि काय नाही, शब्दामध्ये शक्ती फार मोठी असते बरं. जे आपण शब्द ऐकतो ना, त्या शब्दांचा आपल्यावर प्रभाव घडत असतो. म्हणून याला मंत्रविज्ञान असं म्हणतात. साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, पै संसार चिनते शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे इये,
म्हणून चांगलं का ऐकावं, चांगल्या प्रकारे का ऐकावं आणि चांगल्या लोकांचंच का ऐकावं, त्याचा हा परिणाम आहे. ते मंत्र अक्षरं त्या जलावर प्रभाव करत असतात, अन्नावर प्रभाव करत असतात. त्याने ते यज्ञ कलशातलं जे पाणी होतं की नाही, त्या कलशातलं पाणी घेतलं आणि त्यांच्या अंगावर टाकलं ब्राह्मणांना जागं करण्यासाठी. परिणाम त्या सगळ्या पाण्याचे शस्त्र झाले आणि 18 ब्राह्मण त्याच्या हातून मेले. लगेच त्याच्या अंगाला कुष्ठरोग झाला आणि मग लागला रडायला. रडतो आहे. व्यास आले. व्यासांनी सांगितलं, आता तुझ्याकडून दोष फार झाला. एकतर हे ब्राह्मणही मरण पावले, पूर्वजांची निंदाही केली, यज्ञही विचित्र प्रकारचेच केले. तुला या पापातून निष्कृत करायचं असेल तर महाभारताचं श्रवण करावं लागेल. वैशंपायन मुनींना सांगितलं, याला महाभारत सांगा. ज्ञानोबाराय म्हणतात, एथ कळा विदपन कळा, पुण्यासी प्रताप आगळा. पुण्याला अधिक तेज प्राप्त झालं. या कारणामुळे जन्मेजयाचे दोष अवलिळा हरले. महाभारताचं श्रवण केल्याबरोबर त्या जन्मेजय राजाचे दोष सहजगत्या त्या महाभारताचं श्रवण झाल्यामुळे निघून गेले. 18 पर्व ऐकले तर एक पर्व ऐकलं की एक ब्राह्मण जिवंत व्हायचा. आणि व्यासांनी त्याच्यासमोर 18 हात लांब अशा हाताचं एक काळ्या वर्णाचं वस्त्र ठेवलं होतं. एक पर्व ऐकलं की एक हात वस्त्र पांढरं व्हायचं आणि एक ब्राह्मण जिवंत व्हायचा. म्हणजे आपले सगळे दोष गेले की हे तात्काळ कळायचं. अजून किती श्रवण करायचं, अजून किती जिवंत उठवायचे आहे, इतका महाभारताचं महत्त्व आहे. पण बऱ्याचदा आपल्या काही अज्ञानी लोकांच्या समजुतीमुळे बरेचसे आपल्या घरातले ग्रंथसुद्धा काही लोकांच्या घरामध्ये पुढच्या पिढीमध्ये राहत नाही. लोक म्हणतात, महाभारत घरात ठेवू नका बरं, नाहीतर महाभारत घडेल. आणि एरवी काय लय रामायणच चालू आहे का? अरे महाभारत जर राहिलं घरामध्ये तर 5 भावावर कसं प्रेम करावं, बंधुप्रेम कसं वाढावं हे कळेल. आणि महाभारत घरात ठेवलं तर हे कळेल की अन्यायाच्या मार्गाने दुर्योधनाप्रमाणे संपत्ती मिळवली तर सुईच्या टोका एवढी सुद्धा जमीन तुम्हाला राहणार नाही. हे महाभारतातून कळेल. लोक सध्याला काही म्हणतात की सध्याला भारत देशाला महाभारत आणि रामायणाची गरज नाही, असं म्हणणाऱ्यांच्या घरातच महाभारत सुरू आहे सध्याला. सगळे गडे विस्कटले बघा या लोकांचे. हे फार महत्त्वाचं आहे. मग काही लोक ग्रंथ जतन करतात आणि पुढच्या पिढीला त्याचं महत्त्व नसल्यामुळे ते लोक ग्रंथ आणतात, नदीमध्ये प्रवाहित करतात. गुरुवारी डॉक्टर बाबांनी एक उदाहरण सांगितलं होतं. कोण्यातरी एका महापुरुषाचं भागवतावर फार प्रेम आणि त्यांच्या वाडवडिलांपासून ती भागवताची सेवा चालत आली. पण पुढची पिढी जास्त शिकली. मग ते म्हणले, आता ही फ्लॅट संस्कृती आहे, इथं बाकीचं सगळं चालेल, पण मग ग्रंथाची त्यांना अडचण होते. आणि हे ग्रंथ आपल्या घरामध्ये शोभून दिसत नाही. त्या व्यक्तीने त्या घरातल्या कोणालाही सांगितलं नाही. सगळे ग्रंथ पेटीमध्ये भरले आणि अनवाणी पायाने तो व्यक्ती चालत चालत इथपर्यंत आला. आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते की ज्या वाडवडिलांनी हे ग्रंथ माझे जतन केले, जो ग्रंथाचा साठा माझ्यापर्यंत आला, पण पुढच्या पिढीला महत्त्व नाही. त्याने घरच्यांना सांगितलंसुद्धा नाही की मी आळंदीला चाललो का कुठं चाललो. अनवाणी पायाने, काय ग्रंथाबद्दल आदर असेल ना, पायात चप्पलही परिधान केली नाही आणि सगळा ग्रंथ घेऊन तो इथपर्यंत आला. मी तर असं पण ऐकलं की एका व्यक्तीने भागवताची सेवा करता करता तो ग्रंथ छातीवर ठेवला आणि आपल्या पुढच्या पिढीला सांगितलं की जतन करता आलं तर या ग्रंथाची सेवा करत राहा. छातीवर ग्रंथ ठेवला आणि प्राण सोडला. इतकं महत्त्व ग्रंथाविषयी असावं. रामायण ऐकलं, महाभारत ऐकलं किंवा सगळं काव्य ऐकलं तर घरामध्ये दोष घडत नाही. उलट जन्मेजयाचे दोष जातात. तर तुमचे का जाणार नाही? पण लोकांमध्ये अपप्रचारच फार झालेला आहे. म्हणून असं काही नाही, ग्रंथ घरात असलेच पाहिजे. या ग्रंथाचं श्रवण केलं तर जन्मेजय राजा दोषातून मुक्त झाला. ते रामायणाचं श्रवण केलं की नाही तर त्यातून सुद्धा महापातक जातात. ते रामरक्षामध्ये पहिला श्लोक आहे बघा, चरितम रघुनाथश शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसाम महापातक नाशनम. हे पार्वती मातेचा विष्णू सहस्रनाम घेण्याचा नियम होता. आणि मग विष्णू सहस्रनाम झालं की त्याशिवाय पाण्याचा घोटही प्राशन करायचा नाही. भगवान शंकरांनी सांगितलं असेल की कुठेतरी आपल्याला एखाद्या चांगल्या
महान सप्ताहामध्ये जायचं आहे, लवकरात लवकर आवर. अहो माझा नियम राहिला म्हणे, अजून सहस्रनाम घेतल्याशिवाय मला ते जाता येत नाही. भगवान शंकराने सांगितलं एक काम कर, फक्त एकदा श्रीराम म्हण. म्हणून का, एकदा राम म्हटलं की सहस्रनामाची बरोबरी होऊन जाते. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. आणि असं एक एक अक्षर रामायणातलं ऐकलं की महापातक नाशनम, त्या सगळ्या पापांची सुटका होते. आता हे शहरामध्ये नाही पाहायला मिळत एवढं आपल्याला, पण जर आपण गावाकडे गेलो ना तर अजूनही लोक श्रद्धेने फार चांगलं ऐकतात बरं. जुन्या पिढीतले जे संस्कार आहे ना, मराठवाड्यात तर असं श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत असं म्हटलं की माता भगिनी लगेच नमस्कार करतात बघा. तुम्ही करावा अशी माझी अपेक्षा नाही, तिकडचं सांगतोय मी. पण असं ही श्रद्धा आहे, हे संस्कार त्यांनी जतन करून ठेवले. रामायणाचं श्रवण झालं तर त्यामध्ये महापातक नष्ट होतं. महाभारताचं श्रवण झालं की दोष नाहीसे होतात. ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानेश्वरीचं श्रवण करा, दोष जातील बघा. खेचराची आहे मना आणि सात्विकाचा पान्हा, श्रवणासवे सुमना समाधी जोडे. खेचर म्हणजे कोणता, आकाशामध्ये संचार करणारा, म्हणजे ज्याला वायू स्वरूपाचं शरीर प्राप्त झालं त्याला भूत प्रेत पिशाच असं म्हणतात. त्याने जरी ज्ञानेश्वरीचं पारायण ऐकलं की सात्विकाचा पाना त्याच्या अंतकरणामध्ये पाझरू लागेल, इतकं या ज्ञानेश्वरीचं महत्त्व आहे. सामान्य नाही. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती, पुण्याचे प्रताप आगळा. आणि म्हणून सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईचे. जसं या ग्रंथाचं श्रवण केलं की दोष जातात, तसं आपलं श्रीमद भागवतामध्ये पण आलेलं आहे. भागवताचं श्रवण केलं तरी दोष जातात. काल परवा आपण थोडीशी कथा पाहिली होती. आता त्याच्या अगोदरची कथा सांगतो म्हणजे लक्षात येईल. ते गोकर्ण महाराजांनी आत्मदेव ब्राह्मणाला फार चांगल्या प्रकारचा उपदेश केला. धर्मं भजस्व सततम त्यजलोक धर्मान सेवस्व साधू पुरुषान जहि कामतृष्णान अन्यशदोषगुणचिंतनमाशु मुक्त्वा सेवाकतरस मोहो नितराम पिबत्वम, असा उपदेश केला. पण त्या अगोदर आत्मदेव ब्राह्मणांना वैराग्य का प्राप्त झालं, पुत्र नाही. त्या ऋषींच्या सामर्थ्याने पुत्र प्राप्त झाला, पण गाईला, गोकर्ण. आणि त्या धुंदुलीने आपल्या बहिणीचाच मुलगा आणला, स्वतःचा मुलगा म्हणून संगोपन केलं आणि त्याचं नाव ठेवलं धुंदुकारी. भयान कर्म करणारा तो, असं एकही पाप नाही की जे त्याने केलं नाही. त्याच्या भीतीने त्या आईने आत्महत्या केली. आत्मदेव ब्राह्मण घर सोडून निघून गेले आणि मग तो मोकळा झाला. सगळी संपत्ती खर्च करावी, जर नसेल संपत्ती तर चोरून आणावी. आणि ज्या वाईट आचरण करणाऱ्या स्त्रिया त्याने आपल्या घरामध्ये ठेवल्या. त्या स्त्रियांच्या लक्षात असं आलं हा दररोज चोरी करतो आहे, आणि एखाद्या दिवशी जर हा पकडला गेला तर याच्याबरोबर आपल्यालाही शिक्षा होईल. जर एखादं काम करायचा प्रसंग आला ना तर पुरुषापेक्षा स्त्रिया जास्त धाडशी असतात. असं एखादं काम आलं तर. आणि मग त्या सगळ्या स्त्रिया एकत्र झाल्या. त्यांनी त्याला घरातच मारलं, द्रव्य घेतलं आणि पलायन करण्याचा विचार ठरवला, पण तो मरेना. मग काय करावं, त्यांनी पेटते निखारे त्याच्या तोंडावर टाकली, पेटते खैराचे निखारे, आणि त्याला तिथंच मारलं आणि घरामध्येच पुरलं, त्याच्याच घरामध्ये. आणि जर कोणी विचारलं तर सांगायचं हा व्यापाराकरता निघून गेला असं म्हणून मग त्याला प्रेतत्व योनी प्राप्त झाली. कालांतराने गोकर्ण महाराज तीर्थयात्रा करून आले आणि आल्यानंतर आता त्याला प्रेतत्व योनी प्राप्त झाल्यामुळे तो वेगवेगळे रूप धारण करायचा. आणि मग गोकर्ण महाराजांना सांगायचं की याच्यातून माझी सुटका कर, तोपर्यंत मला काही चांगली गती प्राप्त होणार नाही. ते म्हणाले तुझ्याकरता मी किती पिंडदान वगैरे केले, गयेला श्राद्ध केलं तुझ्यासाठी. ते म्हणे असे किती जरी केले तर माझं पापच एवढं मोठं आहे की त्याच्यामुळं काहीच फरक पडणार नाही. मग सत्कर्म करावं लागेल. काय सत्कर्म करावं, वेदाचं पारायण करावं का गीतेचं अनुष्ठान करावं. आणि मग सूर्यदेवाची आराधना केली. सूर्यदेवाने सांगितलं भागवताचं अनुष्ठान करावं. मग सगळ्या पंचक्रोशीला आमंत्रण दिलं. भागवत कथेचं आयोजन झालं. भाविक लोकांची गर्दी झाली आणि प्रत्येकाला आपापल्या आसनानुसार अधिकारानुसार बसण्याकरता आसन दिलं. सगळे विराजमान झाले. आता तिथं कथा श्रवण करण्याकरता धुंदुकारी पण आला ना,
पण प्रेतत्वाचा आकार असल्यामुळे चांगल्या जागेवर बसता येईना. प्रेताला चांगल्या आसनावर बसता येत नाही, चांगले पदार्थ खाता येत नाही, चांगलं पाणीही पिता येत नाही. अशुद्ध पाणी याच्यावर त्यांचा अधिकार आहे, उष्ट अन्न ते त्यांच्यावर अधिकार आहे, असा त्यांचा प्रकार आहे. मग तिथे एक बांबू पडलेला होता, वेळू, ज्याच्यामध्ये 7 गाठी आहे, त्याच्यात तो जाऊन बसला. आणि दररोज कथा झाली की बरोबर एक एक गाठ सुटायची, फुटायची ते गाठ. आणि बरोबर 7 दिवसाची कथा झाली, सप्ताहविधी, की त्याला नेण्याकरता विमान आलं. बाकीचे लोक म्हणे आम्ही पण कथा ऐकली, आम्हाला नाही आलं विमान न्यायला. ते गुरुवारी महाराज सांगत असतात, त्याने इमानाने कथा ऐकली म्हणून विमान आलं. इमानदारीने कथा ऐकली ना त्याने, इमानाने ऐकली म्हणून विमान आलं. पण मग याच्याकरताच विमान का आलं ते म्हटले, याने नुसती कथाच नाही श्रवण केली, श्रवण झालं की त्याने पुन्हा मनन केलं. जे जे केले पुराण श्रवण ते व्यर्थ होय मनने विन, नाथ महाराजांची ओवी आहे. म्हणून श्रवण झालं की त्याचं मननही घडलं पाहिजे. पेरणी झाली ना, रासणी पण झाली पाहिजे. नाना कृषी वळू आपुले, पांघुरवी पेरिले, तैसे झाकी निपजले दान पुण्य. आणि मग भागवताचं श्रवण झालं की त्या धुंदुकारीची सुद्धा मुक्तता झाली. रामायण कथेचं श्रवण झालं की महापातक नष्ट होतात. ज्ञानेश्वरीचं श्रवण झालं की खेचराच्याही मनाला सात्विकाचा पाजर फुटतो. तसं महाभारताचं श्रवण झालं की दोष जातात. म्हणून अवधारा कथा गहन ती ऐकली पाहिजे. पुढे ज्ञानोबा आणखी सांगता, आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेचे आगळीक, गुणास गुणपणाचे बिक बहुवस येथ. आणि नावेक पाहता, क्षणभर जर आपण या ग्रंथाचं अवलोकन केलं, पाहणं म्हणजे फक्त डोळ्यांनी पाहणं असा अर्थ नाही घ्यायचा. मनुष्याला शब्द कळावा, त्या शब्दाचा शब्दार्थ कळावा, नंतर भावार्थही कळावा, आणि त्यातला गूढ असणारा अर्थही कळावा. हे सगळं ज्ञान होण्याकरता शब्दांची सेवा करावी लागते. बरं, इथे एक शब्द आला, शब्दश्री. शब्द ही संपत्ती आहे आणि म्हणून साधकाने शब्दांची सेवा करावी, कारण ते साधकाकरता धन आहे. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. जोपर्यंत आपलं ब्रह्मचर्य आश्रम आहे, विद्यार्जन आपण करतो आहे, तोपर्यंत शब्द हाच आपला देव आहे. शब्दाशिवाय आपलं कोणतं आन दैवत नाही. म्हणून सेवा शब्दाची करावी. आणि आणखीन एक गोष्ट सांगू का, मनुष्याने शब्दसुद्धा मोजकेच खर्च करावे. जे जास्त बोलतात ना त्यांना किंमत राहत नाही. योग्य वेळ आली की योग्य तेवढंच बोलावं. ज्याप्रमाणे कोकिळ वसंताचं आगमन झालं की मगच तो कलरव करतो की नाही, कोकिळा कलरवाचेने मिशे, तेवढंच बोलावं त्याने. वर्षभर बोललं तरी किंमत राहत नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा गोपाळ पावे हरी. शब्द संपत्ती आहे. आणि म्हणून महाभारताकडे आपण क्षणभर स्थिर होऊन पाहू लागलो की आपल्याला असं कळेल की रंगी सुरंगतेचे आगळीक, ज्यामुळे आपल्या मनाला आनंद प्राप्त होतो, आल्हाद प्राप्त होतो, त्याला रंग असं म्हणतात. मग सगळीकडे रंग आहे. बरं, भजनातला पण रंगच आहे आणि कीर्तनाचाही रंगच आहे. पण ते असण्याकरता श्रोता आणि वक्ता यांचा रक्तकट जुळला पाहिजे. बघा, 9व्या अध्यायामध्ये ओवी फार गोड आहे. ज्ञानोबाराय मला सांगण्याचा सहकार्य करा, कदाचित ते पद आठवणार नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, श्रोता जर दूषित असेल तर मांडलेला रससुद्धा वितळून जातो. श्रोता दूषित तरी वितुळे, मांडला रसून. संवादाचा सुआव ढळे आणि हृदयाकाशा सारस्वत ओळे. श्रोता दूषित तरी वितुळे, मांडला रसून. जर संवाद चांगला प्रकार होऊ लागला तर आपल्या हृदयाकाशामध्ये चांगल्या प्रकारे सारस्वताचं किंवा ज्ञानाचं आगमन होतं. आणि श्रोता जर दूषित असेल, एकाग्र नसेल, तर मांडणी केलेला रससुद्धा चांगल्या प्रकारे मांडता येत नाही. म्हणून भजनामध्ये कीर्तनामध्ये रंग अभिव्यक्त व्हावा याकरता फार नियम पाळले पाहिजे. बऱ्याचदा हे आपल्याला सहज मिळतं की नाही, म्हणून आपल्याकडून कीर्तनाची खूप उपेक्षा घडते आहे. अगदी कोणताही व्यक्ती चालू कीर्तनातून उठून जातो किंवा एखादा टाळ घेतलेला व्यक्ती चालता चालता शेवटी जातो. आणि उशिरा आलेल्या एखाद्या व्यक्तीला, ज्याचा काही परमार्थात अधिकार नाही, काही नाही,
चला न भाऊ पुढं, त्याला पुढं घेऊन येतो. परिणाम कीर्तनामध्ये मांडलेला जो रस आहे ना, तो सगळा विस्कळीत होऊन जातो आणि याचा त्रास फक्त वक्त्याला कळतो, तेवढा बाकी कोणालाही कळत नाही. म्हणून त्यातला जो रंग अभिव्यक्त होतो, देखोने कीर्तनाचा रंग कैसा उभा पांडुरंग, तो रंग पाहिला रंग भरे कीर्तनात, प्रेमे हरिदास नाचत. त्या रंगाकरताच परमात्मा येत असतो. बघा, महाभारतामध्ये रंग आहे, व्यवहारामध्ये पण रंग म्हणजे आनंदच आहे, पण त्या रंगाला सुरंग नाही आहे. महाभारतामध्ये आनंद आहे, पण त्याला सात्विकाची झालर आहे. रंगी सुरंगतेचे आगळीक अधिक तेज प्राप्त होतं. रंग आनंद असावा. आता हे लोक आहे ना, बहुतेक बरेच लोक आज रात्री नाचतील, त्यांचं नृत्यच आहे की नाही, पण त्यांचंही नृत्य आहे आणि आपलंही कीर्तनातलं नृत्यच आहे, पण त्या नृत्याला सुरंगतेची आगळीक नाही. कीर्तनाच्या रंगाला आनंदाला मात्र रंगी सुरंगतेची आगळीक आहे. गुणा सगुणपणाचे बिक बहुवस येतं. जे जे आपल्या ठिकाणी गुण असतात, त्या गुणांना सद्गुणाचा अंगीकार झाला किंवा योग्य व्यक्तीचा अंगीकार मिळाला तर त्या गुणाला बल प्राप्त होतं. जसं की दुर्योधनाकडेही बळच आहे आणि भीमाकडे पण बळच आहे. बलवान होणं हा गुण आहे, सद्गुण आहे, पण दुर्योधनाकडे आलेलं बल कपटाकरता कारण ठरलं आणि भीमाचं बल हे धर्मरक्षणाकरता कारण ठरलं. किंवा शकुनीकडे पण नीतीच आहे आणि विदुर काकांकडे पण नीतीच आहे, पण एकाची कपट नीती आहे, छळ नीती, आणि एकाची मात्र चांगल्या प्रकारे राजनीती आहे. किंवा बरेच लोक हुशार आहे आणि त्या महाभारतामध्ये परमात्मा हुशारच आहे की नाही, चातुर्य शहाणे झाले. म्हणून जे जे गुण असतात त्या गुणांना साद्गुण्य प्राप्त झालं किंवा गुणाला सगुणपणाचं बळ मिळालं आणि ते फार मोठ्या प्रमाणात ते महाभारतामध्ये. आता व्यासांचा अंगीकार केल्यानंतर काय होतं, त्याच्या अगोदर ज्ञानोबा म्हणतात महाभारतामध्ये सगळे विषय कसे उज्ज्वल झाले याकरिता 2 उदाहरणं पुढे देतात. भानू तेजे धवळले, जैसे त्रैलोक्य दिसे उजळिले, तैसे व्यासमती कवळिले मिरवे विश्व. कासुक्षेत्री बीज घातले, ते आपुलिया परिविस्तारले, तैसे भारती सुरवाडले अर्थ जात. या 2 ओव्यांचे एकत्र विचार आहे. सूर्याचं तेज धवळले, प्रकाशित झालं, सूर्य उदयाला आला की संपूर्ण त्रैलोक्य उज्ज्वल होऊन जातं. सूर्याच्या प्रकाशाने त्रैलोक्यातले सगळे पदार्थ प्रकाशमान होतात. गुरुवारी श्री मारुती बाबा सांगत असतात, सूर्याचा एक किरण जर आला, नुसता एक किरण, तर अनंत ब्रह्मांडातला अंधकार तो दूर करतो. सूर्याचं तेज आहे. बघा, सूर्याचंही तेज आहे आणि चंद्राचंही तेज आहे, पण चंद्राच्या तेजाला घट आहे, वृद्धी आणि क्षय आहे, पण सूर्याच्या तेजाला मात्र तसं नाही आहे. ते अखंड आहे. सुसडा सूर्यकणांच्या राशी, सो नित्य उदो ज्ञानी अंशी. अशा प्रकारे सूर्याचं तेज हे अखंड आहे आणि त्याचं तेज प्राप्त झालं की संपूर्ण त्रैलोक्य ज्याप्रमाणे उज्ज्वल प्रकाशित होतं, तसं व्यासांच्या मतीनं महाभारतामध्ये ज्या ज्या विषयांना स्पर्श केला ते सगळ्या प्रकारचे विषय उज्ज्वल झाले किंवा प्रकाशित झाले. व्यासमती म्हणजे व्यासांची बुद्धिमत्ता आणि त्या व्यासांच्या बुद्धिमत्तेने कवळिले, ज्या ज्या विषयाला कवटाळलं ते संपूर्ण विश्व महाभारतामध्ये मिरवे शोभून दिसतं आहे. संतांनी अंगीकार केला की त्याला कीर्ती प्राप्त होत असते. व्यासांच्या मतीने ज्या ज्या विषयांना जागा दिली ते सगळे जगातले पदार्थ प्रकाशमान प्रसिद्ध झाले. दुसरं उदाहरण, का अथवा सुक्षेत्री बीज घातले, ते आपुलिया परिविस्तारले, तैसे भारती सुरवाडले अर्थ जात. अर्थ जात, जात म्हणजे समूह, आणि अर्थजात म्हणजे सगळ्या प्रकारचे सर्व अर्थ. पुरुषाला पुरुषार्थ मिळवण्याकरता 4 अर्थ आहे, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. याला काय म्हणतात, पुरुषार्थ. म्हणजे पुरुषाकडून ज्याची अपेक्षा केली जाते त्याला पुरुषार्थ असं म्हणतात. आणि सर्वच्या सर्व प्रकारचे हे अर्थ जात महाभारतामध्ये सुखावले, प्रसिद्धीला प्राप्त झाले. भारती म्हणजे महाभारतामध्ये 7वे अधिकरण आहे. उदाहरण देता, ज्याप्रमाणे एखादी जमीन चांगली असावी, शेतकऱ्याला
जमीनही चांगली मिळावी, त्या जमिनीमध्ये वापसाही असावा आणि बीजही चांगलं मिळावं, मग फळ भेटतं, फक्त वेळ लागतो. का सुक्षेत्री आणि ओलटे बीजही पेरिले गोमटे, तरी आलोट फळ भेटे परी वेळे की गा. जमीन जर चांगली असेल आणि त्यामध्ये जर आपण बीज घातलं, ज्ञानोबा म्हणतात मुळाहुनी बीज काढिले, निर्वाळली भूमी पेरिले, तरी ते सांडे विखुरी गेले म्हणो काही म्हणू नये. ते सांडे विखुरी नाही गेले, ते योग्य उपयोगाला येत असतं. अवधानाचा वापसा लाधला सोनया आईसा, म्हणून पेरावया दिवसाश्री निवृत्तीशी. चांगल्या जमिनीमध्ये जर बीज आपण घातलं तर ते बीज आपुल्या परी आपापल्या स्वभाव धर्मानुसार सामर्थ्यानुसार जमिनीचा अंगीकार करतं, पण आपल्या सामर्थ्याने विस्ताराला प्राप्त होतं. समजा ऊस असेल तर गोडीला प्राप्त होईल, मिरची असेल तर तिखटपणाला प्राप्त होईल. हे सगळे आपोआपल्या परी विस्तारले, पण त्याला मूळ कारण जमीन आहे. तसं धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांना महाभारतासारखी चांगली जमीन मिळाली आणि म्हणून ते आपापल्या सामर्थ्याने विस्ताराला प्राप्त झाले. तैसे भारती सुरवाळले अर्थ जात. या 2 ओव्यांचा एकत्र विचार आहे. आता पुढच्या 4 ओव्यांचा एकत्र विचार आहे. जवळपास 5 प्रकारच्या 41 ते 45पर्यंत एकच विषय सगळा. आता पुढे पुन्हा मग 46, 47 2 ओव्यांचा एकत्र विचार आहे आणि समारोप 48 आणि 49 ओळीमध्ये आहे. म्हणजेच या 28व्या ओळीपासून तर 49 ओळीपर्यंत हा संपूर्ण एक प्रबंध आहे आणि सगळ्या प्रबंधामध्ये महाभारताचं वर्णन आहे. त्यापैकी आता समोर येणाऱ्या 4 ओव्या किंवा 5 ओव्या एकत्र घ्यायच्या. आता सगळ्या मी वाचत नाही, पण लक्षात ठेवा. ना तरी नगरांतरी वशिजे, तरी नागरची होईजे, तैसे व्यासोक्ती तेजे धवळत सकळ. व्यासांनी स्वीकार केल्यामुळे सगळ्यांना तेज कसं प्राप्त होतं, हे 41वी ओवी मागच्या ओवीशी संबंधित घेतली तरी चालते. मग पुढच्या 4 ओव्या एकत्र घेता येईल. ना तरी अथवा तिसरं उदाहरण घेता येईल, काही अडचण नाही. नगरांतरी वशिजे, मनुष्य नगरामध्ये राहू लागला. वैकुंठवासी गुरुवारी गुलेबाबा म्हणायचे, बुवा नगर जिल्ह्याचं नाव आले बरं. ना तरी नगरांतरी वशिजे, एखादा व्यक्ती नगरामध्ये राहू लागला तर नागरची होईजे. तो नागर म्हणजे एकतर नगरवासी होतो, शहाणा होतो, व्यवहार चतुर होतो किंवा चाणाक्ष होतो, आणि गुरुवारी मारुती बाबांच्या भाषेमध्ये चॅप्टर होतो. नगरांतरी वशिजे, तरी नागरची होईजे, तैसे व्यासोक्ती तेजे धवळत सकळ. तसं व्यासांचं वचन एक प्रकारचं तेज आहे आणि त्या तेजामुळे जगातले सगळे विषय ते प्रकाशित होतात किंवा उज्ज्वल होतात. मनुष्य जिथं राहतो त्या जागेचा त्याच्यावर प्रभाव पडत असतो. बघा, जागेचा प्रभाव होतो बरं. कधी कधी आहे ना असा प्रसंग येतो प्रवास करताना की अरे आपण तर दररोज सकाळी 10:30-11 वाजता जेवतो आणि मग आली तर थोडीशी झोप येऊ शकते आपल्याला, पण आज जेवणही केलं नाही आणि लगेचच्या लगेच चांगली झोप लागते. जागेचा प्रभाव असतो तो. आपण जिथं बसलेला असतो की नाही, तिथं एखाद्या महापुरुषाने आपल्या अगोदर तप केलेलं असतं, त्याचा प्रभाव होतो आपल्यावर. ते प्रभाव होतं जागेचा. नगरामध्ये राहू लागला की मनुष्य हुशार होतो. बघा, खेड्यामध्ये राहू लागला की त्याचं जग संकोचित असतं आणि शहरामध्ये राहू लागला की अनेक भागातले लोक येतात, म्हणून त्याला व्यवहार कसा करावा हे चांगल्या प्रकारचं कळत असतं. ते नगरात राहिला की मनुष्याला बोलावं कसं, कोणाशी कसा व्यवहार करावा हे मनुष्याला सहज कळतं. मी तुम्हाला उदाहरण देतो, मला सहज आठवलं म्हणून. म्हणजे मी काल विचार करत होतो की कोणता दृष्टांत सांगावा, पण ज्ञानोबा बरोबर सांगतात की हे सांग, म्हणजे काही अडचण पडत नाही. ते ज्ञानोबाऱ्यांनी रेडेश्वराच्या मुखातून वेद बोलविला आणि ती वार्ता एका महिन्याभराने एका ब्राह्मणाने चांगदेव महाराजांच्या आश्रमात जाऊन सांगितले तापी तीरावर. ते ऐकल्याबरोबर त्यांना ध्यान लागलं. अंतकरण चांगलंच होतं त्यांचं, म्हणून तर चांगदेव. आणि ते ध्यान लागल्याबरोबर श्रवण केलं. त्यांनी शिष्यांना सांगितलं, इथून पुढं माझी पूजा करायची नाही. मोठी माणसं या अवनी तलावर आली की आपण पूजा घेऊन नाही तर दोष लागतो. शिष्य म्हणले, तुम्हाला तर कोणाचंही खरंच वाटतं म्हणे.
ते रेडेश्वराला वेद बोलवला, हे खरं आहे का खोटं पहिल्यांदा खात्री तर करून घ्या. पैठणला पत्र पाठवलं. चांगदेव महाराजांचं पत्र आलं तर त्यांनी गव्हाच्या राशीवरती पत्र ठेवलं, दर्शन केलं पत्राचं, आणि मग पैठणकरांनी वार्ता सत्य आहे म्हणून पुन्हा प्रतिपत्र पाठवलं. नंतर चांगदेव महाराजांनी ठरवलं की आपण भेटीला जायचं. मग आता भेटीला जायचं तर कसं जायचं? सध्याला तर ते आता नेवासा आळेफाटा मार्गे आळंदीला गेले आहेत. मग एक काम करू म्हणे, आपण जाऊ भेटीला. शिष्य म्हणले, महाराज सिद्धी कोणाची स्थिर राहत नसते, काही अल्पावधीमध्ये सगळ्यांची सिद्धी नष्ट होत असते. आपण एक काम करू, त्यांच्याकडं सिद्धी आहे का नाही हे पाहण्याकरता आपण 2 शिष्य पाठवू. उलट तुम्ही जाण्यापेक्षा त्यांनाच इकडे बोलून घ्या. त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांना बोलून घ्या आणि आपली छाप त्यांच्यावर पाडू, म्हणजे आपणच त्यांच्यावर वजन टाकू, असं शब्द. म्हणजे मग ठीक आहे, पत्र लिहायचं की नाही? मग गुरुवारी मारुती तेव्हा सांगत असतात, चांगदेव महाराजांनी कोरा कागद घेतला, पत्र लिहायला प्रारंभ करणार. चिरंजीव म्हणो तरी बाळदशा अंगी. चिरंजीव म्हणावं तर पराक्रम मोठा आहे, आणि तीर्थरूप म्हणावं तर बाळदशा अंगी. तीर्थरूप तरी बाळदशा अंगी. तीर्थरूप म्हणावं तर वयाने लहान आहे. मग चिरंजीव म्हणावं तर सामर्थ्य आपल्यापेक्षा मोठं आहे, कारण अजून तर काही आपण कोणत्याही रेडेश्वराच्या मुखातून वेद बोलविला नाही. आणि मग काय करावं? मुळन संभवे पत्रिकेचे. ते पत्रात मायना लिहायचं असतो की तीर्थरूप, तीर्थस्वरूप असं लिहायचं असतं, पण प्रारंभच करता येईना. मग गुरुवारी मारुती तेव्हा सांगत असतात, एका शिष्याने विचारलं दुसऱ्याला, का रे म्हणे त्या लेखणीमध्ये शाही नाही का? म्हणे शाही मी स्वतः भरून आलोय म्हणे, त्याच्यात आहे रे शाही, पण इथंच काही नाही. लिहायचं काही संभव ना, मुळं न संभव पत्रिकेचे. मग ते जवळ गेला, सांगितलं गुरुजी एक काम करा, कोरस पत्र पाठवून द्या, करतील ते अर्थ. आता कोरं पत्र पाठवायचं तर चांगले माणसं पाठवले की नाही पाहिजे. मग 2 वयोवृद्ध शिष्य जवळ बोलवले आणि त्यांच्या मस्तकाला हात ठेवला. आता हात ठेवायच्या अगोदर तिथं होते आश्रमात, आणि हात काढला तर ते आळंदीत प्रगट झाले. चांगदेव महाराजांचं सामर्थ्य तेवढं फार मोठं होतं. 1400 वर्ष जिवंत राहणारे महात्मे ते एका क्षणामध्ये त्यांना इथं प्रगट केलं. आता ते शिष्य ना, ते तापीत तीरावर राहिलेले होते, ते काही असे शहरात राहिलेले नव्हते, आणि ते आळंदीत आले. त्या आळंदीत आल्यावर त्यांना असं वाटलं, जसं आपल्या बाबांचा आश्रम आहे चांगदेव महाराजांचा, तसा ज्ञानोबाऱ्यांचा पण आश्रम असेल. आणि मग इंद्रायणीच्या घाटावर काही लहान लहान मुलं खेळत होते, आणि त्यांनी एकेरी नावाने विचारलं, का रे म्हणे, आता ते नाव आपणही घेणं योग्य नाही, एकेरी नावाचा उल्लेख केला आणि सांगितलं यांचा आश्रम कुठं आहे. ते लहान मुलांनी त्यांना काय सांगितलं माहिती आहे का? कोठील रे तुम्ही नेना विनितता, उद्धट बोलता महामूर्ख. कुठले रे तुम्ही? तुम्हाला काही नम्रता वगैरे कळते की नाही? ते वयोवृद्ध होते आणि हे लहान लहान मुलं 4-5 वर्षाचे होते. कुठले रे तुम्ही म्हणे? नेना विनितता, अरे सिद्ध महामुनी ते, आणि एकेरी नावाने बोलता, उद्धट बोलता महामूर्ख. आश्रम एकेरी नावाने काय विचारता? त्या लहान मुलांनी असं डोळ्यांनी खुणवलं. म्हणजे समोर बसलेले आहेत ना, तेच श्री निवृत्तीनाथ महाराज, श्री ज्ञानदेव, श्री सोपानदेव आणि श्री आदिशक्ती मुक्ताई आहे. ते सगळे घाबरले शिष्य. ते म्हणले, एवढे लहान मुलं आणि आपल्याला शिकवतात का? नगरांतरी वशीचे तरी नागरची व्हायचे. तेव्हापासून आळंदीचे माणसं वजन टाकतात ना, तरी नगरांतरी वशीचे तरी नागरची व्हायचे. मनुष्य शहरामध्ये राहू लागला की त्याला व्यवहारातला चाणाक्षपणा प्राप्त होतो. तैसे व्यासोक्ती तेजे धवळत सकळ. व्यासांच्या वचनाच्या तेजामुळे सगळे महाभारतातले विषय अतिशय उज्ज्वलतेला प्राप्त झाले. हे घडलं कसं? 4 वयाचं पुढे एकत्र विचार ज्ञानोबारे सांगतात की प्रथम वयसा काळी लावण्याची नव्हाळी, प्रगटे जैसे आगळी अंगना अंगी. अंगना म्हणजे स्त्री, स्त्रियाच्या अंगावर प्रथम वयसा काळी तारुण्य दशेमध्ये लावण्य म्हणजे सौंदर्य, आणि नव्हाळी म्हणजे अपूर्वता किंवा विशेष शोभा. मनुष्याचा जर आहार चांगला असेल तर त्याला चांगल्या प्रकारचं तेज प्राप्त होतं. ज्याचा आहार शुद्ध आहे की नाही, त्याच्या शरीरावर एक वेगळ्या प्रकारची कांती प्रगट होते. किंवा ज्याचे विचार चांगले असेल त्याचंही तेज वाढतं. ज्याचं तप चांगलं असेल त्याचंही कांती वाढत असते.
आणि एक विशिष्ट अवस्था आली की त्यामध्ये सुद्धा तारुण्यामध्ये सौंदर्य वाढत असतं. आता स्त्री ही प्रकृतीचा अंश असल्यामुळे पुरुषापेक्षा तिचं सौंदर्य जास्त असतं. म्हणून प्रथम वैसा काळी लावण्याची नव्हाळी प्रगटे जैसे आगळी. आगळी म्हणजे विशेष शोभा तिच्या शरीरामध्ये प्रगट होते. शरीर अगोदरच आहे पण तारुण्य मिळालं की सौंदर्यामध्ये वाढ होते. दुसरं उदाहरण, ना तरी उद्याने माधवी घडे ते तवन शोभेची खाणी वगडे आदिला पासोनी अपाडे जिया परी. ना तरी म्हणजे अथवा, उद्यानी म्हणजे एखादा बगीचा असावा. अगोदरच बगीचा चांगला आहे आणि त्यामध्ये पुन्हा माधवी म्हणजे वसंत ऋतूचं आगमन झालं. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्यसी. वसंताचं आगमन झालं वसंताचे रिगवणे झाडाचे नि साजेपणे जाणीचे देवी करणे सांगते ज्ञान. अगोदर बगीचा चांगला आहे आणि त्यामध्ये पुन्हा वसंत ऋतूचं आगमन झालं की मग आदिला पासोनी अपाडे जियापरी वनशोभेची खाणी उघडे. आदिला पासोनी म्हणजे पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये त्या वनातल्या शोभेची वनसंपत्तीची खाणी चांगल्या प्रकारे प्रगट होते. नियम असा आहे, वसंताचं आगमन झालं ना तर झाडाला नूतन पालवी आणि फळं लागतात, फुलंही लागतात. आणि पाऊस पडला की तरीसुद्धा झाडं चांगल्या प्रकारे टवटवीत होतात. तुम्ही जमिनीतलं किती पाणी द्या, झाडं तेवढे प्रसन्न होत नाही जेवढं आकाशातलं पाणी पडलं की प्रसन्न होतात. म्हणजे झाडांचं सौंदर्य खुलवण्याकरता जसा पाऊस कारण आहे तसं पाऊस न पडताही वसंतही कारण आहे. मग पहिल्यापेक्षा शोभा जास्त वाढते, वसंत कारण आहे. पहिल्यापेक्षा सौंदर्य अधिक वाढतं, तारुण्य कारण आहे. तिसरं उदाहरण, नाना घनीभूत सुवर्ण जैसे न्याहाळिता साधारण मग अलंकारी बरवे पण निवाड दावी. नाना म्हणजे अथवा, नाही नाही असं पुढे. घनीभूत सुवर्ण सोन्याचा आटून गोळा तयार केला, लगड तयार केली. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, श्रीमंत सावकाराची सून आहे आणि कंजूस सावकार आहे. किती कंजूस? गुरुवारी श्री चंद्रशेखर महाराजांनी सांगितलं मक्खी चूस. जुन्या काळामध्ये तूप विकायचे म्हणे आणि मग आता तुपाचा सुगंध आला की माशा पडायचे की नाही. मग आता मासे काढायचे आणि टाकून द्यायचे, तूप वाया जातं की नाही. मासे घ्यायची चूस आणि मग टाकायचे, त्याला मक्खी चूस असं म्हणतात. इतका कंजूस आहे तो. त्या सुनेला लग्नामध्ये अलंकार आले, त्याने सगळे अलंकार कपाटात टाकून दिले. संक्रांतीचा सण येणार आहे आता थोड्या दिवसांनी. मग संक्रांतीला ती वाण द्यायला चालली तर गावातल्या सगळ्या महिला म्हणल्या, काय तू लंकेची पार्वती झाली? एक फुटका म्हणे नाही अंगावर. राग आला तिला. घरी आली आणि सावकारला आपल्या सासऱ्याला म्हटली, म्हणजे तुम्हाला सगळे गावातील लोक नाव ठेवतात म्हणे. काय असं नाव ठेवतात? त्यांनी कपाट उघडलं, सगळ्या सोन्याची आटणी करून गोळा तयार केला, उपरण्यात बांधला आणि जसे दिंडीतले मृदंगाचार्य चालतात की नाही, द्या गळ्यात टाकून फिर म्हणे गावात. आता आता घनीभूत सुवर्ण आहे पण त्याची शोभा आहे का? नाही. नाना घनीभूत सुवर्ण जैसे न्याहाळिता साधारण, पाहिलं तर ते एकदम साधारण आहे पण त्याचा जर अलंकार तयार केला, आता आपल्यालाही काही जास्त अलंकार माहिती नाही पण अलंकार तयार केले की बर्वेपणा सोन्यातला निवाड दावी. तो वेगळ्या प्रकारे निर्णय करून दाखवतो की माझ्यामध्ये एवढं सौंदर्य आहे. मग कानातला अलंकार, गळ्यातला अलंकार, हातातला अलंकार, हे सगळे अलंकारच आहे. मग घनीभूत सुवर्ण अगोदरच आहे पण अलंकार जर झाला तर त्याचं सौंदर्य अधिक वाढतं. तसं गीता सोनं आहे. गीता आणि अलंकार नाम ज्ञानेश्वरी आहे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. या 3 उदाहरणाचा सिद्धांत पुढे सांगतात. तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडे ते बरवेपण पातले. किंवा दुसरा पाठ आहे आवडते, असा पण पाठ आहे बरं. आवडे ते किंवा आवडते असे 2 पाठभेद आहे, दोन्हीचा अर्थ लागतो. ते जाणोनी आश्रयिले इतिहासी. त्याप्रमाणे व्यासोक्ती म्हणजे व्यासांचं वचन आणि त्या व्यासांच्या वचनाने अलंकारिले ज्याला शृंगारित केलं त्या त्या पदार्थाला आवडे ते वाटेल तशा प्रकारचा बर्वेपणा प्राप्त झाला. आवडे ते म्हणजे वाटेल त्याला,
आवडते पदार्थ, जोही पदार्थ असेल फक्त व्यासांनी त्याचा स्वीकार करावा महाभारतामध्ये, त्याला मोठेपणा प्राप्त झाला. आणि दुसरा पाठ जर घेतला तर आवडते आपल्या आवडीप्रमाणे वाटेल तशा प्रकारचा. आवडे म्हणजे वाटेल त्याला, आणि आवडते म्हणजे जशी आपली आवड असेल त्याप्रमाणे शोभिवंतपणा प्राप्त झाला. आणि जवळपास ते जाणोनी, काही ठिकाणी असा एक पाठ आहे, ते जाणोनी काय आश्रय इले ऐतिहासी, तर तोही पाठ लागतो बघा. ते जाणोनी म्हणजे व्यासांनी जर अलंकृत केलं तर वाटेल त्या पदार्थाला जर मोठेपणा प्राप्त होऊ शकतो हे इतिहासांनी जाणलं. आणि म्हणून त्यांनी कथा, उपकथा, आख्यानं सगळे आले बघा भारतामध्ये, महाभारतामध्ये. म्हणून त्या सगळ्या इतिहासांनी महाभारताचा आश्रय केला. इतिहासी आश्रय इले असा एक पाठ अर्थ लागतो. आणि दुसरा अर्थ, ते जाणोनी काय आश्रय इले इतिहासी, ते समजून की काय, असं ध्यानात आणूनच की काय इतिहासांनी महाभारताचा अंगीकार केला. दोन्ही पाठ लागतात. जणू काय असं घडलं की काय, म्हणून इतिहाससुद्धा महाभारतामध्ये आलेला आहे. नाना पुरतीय प्रतिष्ठे लागी, सानीव धरुणी अंगी, पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली, मनवनी महाभारती नाही, ते नोहे लोकी तिही, येणे कारणे म्हणिपे पाही, व्यासोचिष्ट जगत्रय. या 2 ओव्यांचे एकत्र विचार आहे. आता व्यासांनी अलंकृत केलं की मोठेपणा प्राप्त होतो, म्हणून इतिहास महाभारताचा आश्रय करतात. एवढंच नाही बरं, पुराणांना मोठेपणा प्राप्त झालेलाच आहे. पुराणांचा मोठेपणा ज्ञानोबाला सांगतात. अष्टादश पुराणे तीची म्हणे भूषणे, पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. साहित्यातला गणपती, त्यामध्ये 18 पुराणांना ज्ञानोबाराय रत्नखचित अलंकारामध्ये प्रतिष्ठा देतात. पण त्या पुराणांनी पुन्हा विचार केला की आपल्याला प्राप्त झालेली प्रतिष्ठा ही अपूर्ण आहे, ती पूर्ण रूपाने मिळाली पाहिजे. म्हणून पुरतीय प्रतिष्ठे लागी, पुरतीय म्हणजे पूर्ण प्रतिष्ठा मिळावी याकरता. मग आता जर मोठेपणा मिळवायचा असेल तर मनुष्याने पहिल्यांदा लहानपणा स्वीकारला पाहिजे. जो जेवढा लहान असतो तो तेवढाच महान असतो. म्हणून पुराणांनी विचार केला, सानीव धरुणी अंगी, आपल्या ठिकाणी आपण नम्रपणा, लहानपणा धारण करावा, म्हणजे आपल्याला महाभारतातला मोठेपणा प्राप्त होईल. आणि खरं असं आहे, जो व्यक्ती नम्र असतो ना तोच खऱ्या अर्थाने थोरपणा प्राप्त करण्याची योग्यता संपादन करू शकतो. हे पुराणांकडून शिकलं पाहिजे. सानीव धरुणी अंगी, पुरतीय प्रतिष्ठे लागी, पुराणे सगळी पुराणं महाभारतामध्ये आख्यान रूपाने भारतात आल्यामुळे जगी आली, जगामध्ये प्रतिष्ठेला प्राप्त झाली. म्हणजे पुराणामधली कथासुद्धा आल्या, त्या पुराणातल्या कथा महाभारतामध्ये संदर्भ म्हणून आल्या, त्यांनासुद्धा मोठेपणा प्राप्त झाला. कारण हे महाभारत आहे, त्याचा अंगीकार झाला की मोठेपणा मिळतच असतो. आणि या कारणामुळे मनवनी महाभारती नाही, ते नोहे लोकी तिही, येणे कारणे म्हणिपे पाही, व्यासोचिष्ट जगत्रय मनवनी. महाभारतात जे नाही ना ते या त्रैलोक्यातसुद्धा नाही. याचा अर्थ जे महाभारतात आहे तेच जगात आहे, आणि जे महाभारतात नाही ते जगातही कुठं नाही. यद इह अस्ति तत् अन्यत्रम, यद न इह अस्ति न तत् क्वचित. जे महाभारतात आहे ते सगळ्या जगात आहे, आणि जर याच्यात नसेल महाभारतात तर तेही जगातही कुठं नाही. याचा अर्थ आता जगामध्ये नवीन लेखक निर्माण झाले किंवा नवीन कोणीही तयार झाले, ते माणसं जे जे सांगतील ते व्यासांनी अगोदर सांगून ठेवलेलं आहे. फक्त नवीन आविष्कार होईल, पण ते महाभारतामध्ये अगोदरच आलेलं आहे. समजा आता एखाद्या व्यक्तीने अणुबॉम्बचा शोध लावला किंवा एखादं क्षेपणास्त्र तयार केलं तर ते महाभारतात अगोदरच आलेलं आहे. जसं की त्या अश्वत्थामा त्याने अभिमन्यूचा ते उत्तरेच्या गर्भावर अस्त्र सोडलं, ब्रह्मास्त्र सोडलं की नाही. मग ते अस्त्र फक्त आता नवीन विकसित झालं आहे, बाकी काय आहे. काल परवा सांगितलं तुम्हाला की आता शास्त्रज्ञ एक शोध लावत आहे एका अशा अस्त्राचा की जे कार्य करून पुन्हा मागं आलं पाहिजे. जसं भगवंताचं सुदर्शन चक्र आहे की नाही,
ते जातं शिशुपालाचं वध करतं आणि पुन्हा मागं येतं. तशा प्रकारे आता शास्त्रज्ञ पण तयारी करत आहे. म्हणजे आता जे जे आविष्कार होतील ते सगळे महाभारतामध्ये अगोदरच आलेलं आहे. मनऊनी महाभारती नाही ते नो हे लोकितीही येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोचिष्ट जगत्रय. म्हणून जगामध्ये होणारे वाङ्मयीन कलाकृती हे पहिलं जगत. जगत्रय म्हणजे इथं वाङ्मयीन जग घ्यायचं. आणि वाङ्मयीन जगातल्या 3 गोष्टी, वाङ्मयीन कलाकृती, व्यावहारिक जीवनाचे सिद्धांत आणि आध्यात्मिक असणारे उच्च तत्वाचे विचार, या सगळ्यांचा संदर्भ महाभारतामध्येच आलेला आहे. आणि म्हणून जेही काही प्रगट होईल या अर्थाने सगळं व्यासांचं उष्टच आहे. आता आपण जरी प्रवचन करत असेल किंवा सांगत असेल तर ह्या सगळ्या प्रवचनातले कुठले ना कुठले तरी वाक्य व्यासांनी महाभारतामध्ये सांगून ठेवले. आपण काय वेगळं सांगणार आहे? सगळं जे आलं आहे इतका व्यासांचा गौरव आहे बघा. म्हणून व्यासोचिष्ट जगत्रय ऐसी जगी सुरसकथा ते जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जन्मे जया जे अद्वितीय उत्तम पवित्रैक निरूपम परममंगळधाम अवधारी जो. ऐसी याप्रमाणे आध्यात्मिक जगतामध्ये सुरस, रस म्हणजे आनंददायक, रसो वैसाहा हे परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि ज्यामध्ये सुरसता प्रगट झाली, चांगल्या प्रकारे रसाविष्कार, नवरसांचं पण आगमन आहे, भक्तिरसही आहे, ब्रह्मरसाने पण संपन्न ही कथा आहे. पण ही नुसते कथा नाही बरं, ही कथा परमार्थाला जन्म देणारी कथा आहे. ते जन्मभूमी परमार्था. गुरुदेवांची सेवा दैवाला जन्म देणारी आहे. आगवियाची दैवा जन्मभूमी हे सेवा. आणि इथली कथा परमार्थाला प्रसवणारी आहे. म्हणून आपल्यापैकी सगळेजण परमार्थामध्ये आले ना, याला कारण आहे आपण कुठे ना कुठेतरी चांगल्या प्रकारच्या कथा ऐकलेल्या आहेत. त्या कथा ऐकल्यामुळेच तर आपल्या मनात भावना झाली की नाही, आपण परमार्थात यायला पाहिजे. ऐसे जगी सुरस कथा ते जन्मभूमी परमार्था. आणि मुनी सांगे जन्मेजय हा नृपनाथ आहे. आणि त्या जन्मेजय नावाच्या राजाला वैशंपायन मुनी जे व्यासांचे शिष्य आहे ती ही कथा सांगत आहे. पण कशी कथा आहे? जे अद्वितीय, यासारखी दुसरी कथाच नाही. उत्तम, सगळ्यात उत्कृष्ट आहे. किंवा ज्यातून तमोगुण निघून गेला म्हणून त्याला उत्तम असं म्हणतात. किंवा पवित्रैक, जन्मेजयाचे दोष जाऊ शकतात इतकी पवित्र कथा आहे. आणि या कथेसारखी दुसरी कथाच नाही म्हणून त्याला निरूपम असं म्हणतात. अशी कथा परत होणे नाही म्हणून अद्वितीय. आणि याच्या बरोबरीची कोणती नाही म्हणून निरूपम. 2 विशेषण आले आहेत. निरूपम परममंगलधाम अवधारी जो. परम म्हणजे श्रेष्ठ आणि मंगळाचं धाम म्हणजे कल्याणकारक ठिकाण आहे. म्हणून आपण अवधारी जो ते आपण श्रवण करावी. ज्ञानोबाराय महाभारताचं वर्णन करत असताना प्रारंभाला सुद्धा आता अवधार असंच म्हणतात. आणि या प्रबंधाची समारोप करत असताना परममंगळधाम अवधारी जो उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता म्हणून कथा ऐकावी. आता झालं महाभारताचं वर्णन. आता या महाभारताच्या नंतर ज्ञानोबारांना करायचं एक गीतेचं वर्णन. आणि ते आता भारत कमळ पराग, पण ते आता नाही, ते उद्या. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.